तुमच्या आईवर तुम्हाला राग आला तर एक क्षण थांबा आणि आठवा तिचं संपूर्ण आयुष्य कुणासाठी झिजवलं आहे. राग येणं माणूस म्हणून स्वाभाविक आहे, पण त्या रागामागे लपलेली तिची काळजी दिसत नाही. त्यांचं दुःख जास्त मोठं असतं. कितीही तिचे शब्द कडू वाटतात, तिचं वागणं अडचणीत वाटतं, पण त्या प्रत्येक वाक्यामागे भीती असते. माझ्या लेकराचं काही बिघडू नये ही स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून तिनं तुमचं भविष्य घडवलेलं असतं. तिला राग म्हणजे नियंत्रण नसून संरक्षण असतं. थकलेल्या शरीराला, तुटलेल्या मनालाही ती तुमच्यासाठी उभी राहते. तुमच्यावर ओरडतानाही तिचं मन तुमच्यासाठी धडपडत असतं. एक दिवस तिला आवाज शांत झाला की तिच्या रागाची किंमत कळते. मग लक्षात येतं की ओरडत नव्हती, ती काळजी होती. म्हणून राग आला तरी शब्द जपून बोला, कारण आईचं मन फार लवकर दुखवतं, फार खोलवर जखमी होतं. रागाच्या क्षणही आठवा, तुमच्यासाठी स्वतःला विसरण्याची ती एकटीच आई असते. नमस्कार मंडळी, एक छोटीशी कहाणी. संपत्ती गोळा करताना हा एक विचार अवश्य करा. 2 मुलं दूरच्या प्रवासाला निघाली होती. एकाच्या आईने आपल्या मुलाला भाकरीची चवड बांधून दिली, तर दुसऱ्याच्या आईने भाकरी तयार करण्याची सर्व साहित्य दिली. आईला मदत करता करता भाकरी तयार करण्याची कला तो शिकला होता. 2-3 दिवस त्याची तयार शिदोरी होती. तो मजेत होता. पण काही दिवस पुढे दररोज भाकरी जास्त शिळी होत गेली. तसतसा त्याचा आनंदही कमी होत गेला. दुसरा मुलगा मात्र दररोज ताजी भाकरी करून खायचा. मजेत आणि आनंदात प्रवास करत होता. तयार भाकरी म्हणजे मुलासाठी संपत्ती कमावून ठेवणे आणि भाकरी तयार करता येणे म्हणजे शिक्षण होय. संपत्ती गोळा करताना हा एक विचार अवश्य करा की आपला मुलगा यात काही देण्यापेक्षा त्यांना ही शिकवण द्या की ती संपत्ती ते स्वतः कमवू शकाल. समाजात